तर प्रलय, आपण 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह साजरा करत असतो. वन्यजीवांचं संरक्षण कशा पद्धतीने व्हावं, त्यांचा भ्रमण मार्ग कशा पद्धतीने असावा, या संदर्भात आज आपण शेतकरी बंधू आणि भगिनींना भाषण ऐकूया. वन्यजीव भ्रमणमार्ग सुरक्षा या विषयावर वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांचं भाषण आता आपण ऐकूया. नमस्कार श्रोते हो, माझं नाव दिनेश खाटे आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचा अध्यक्ष आहे मी. वन्यजीव संरक्षण संवर्धन ह्या विषयावरती आम्ही कार्य करतो. तर सध्या 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह सुरू आहे आणि हे साजरं करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे भारतात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण करणे, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि त्यांचे महत्त्व पटवून देणे, वन्यजीवांना त्यांच्या अधिवासात सुरक्षित ठेवणे आणि मानवी जीवनात त्यांचे योगदान समजावून सांगणे हा यामागील उद्देश असतो. तर आज आपण वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीवांचे भ्रमण मार्ग ह्या विषयावरती आपण बोलणार आहोत. भारतामध्ये किंवा आपल्याही भागात मानव वन्यजीव संघर्ष हा बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांचे जीव जात आहे. तर आपण एक समजून घेऊया की वन्यजीव भ्रमण मार्ग म्हणजे काय. वन्यजीव भ्रमण मार्ग म्हणजे जे विखुरलेले 2 जंगलांचा अधिवासांना जोडतात. त्यामुळे प्राण्यांना अन्न शोधणे, प्रजनन आणि स्थलांतरण यांसारख्या क्रियाकलापांसाठी सुरक्षितपणे वेगवेगळ्या जंगलात जाता येते. जैवविविधता राखण्यासाठी, अनुवांशिक देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन्यजीव भ्रमण मार्ग हे महत्त्वाची भूमिका बजावतात. आणखी निरोगी परिसंस्था राखण्यासाठी आणि अनेक प्रजातीचे दीर्घकालीन अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी वन्यजीव कॉरिडॉर, वन्यजीव भ्रमण मार्ग हे आवश्यक असतात. तर आपल्या भागामध्ये म्हणजे हळूहळू आता डेव्हलपमेंट सुरू आहे, विकास सुरू आहे. रस्ते, कॅनॉल, रेल्वे, ट्रान्समिशन लाईन हे सगळे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आता भारतामध्ये येत आहेत. तर आपण ह्यावरती थोडक्यात बोलूया. 2 जंगलांना जोडणारे जे असतात त्याला आपण भ्रमण मार्ग म्हणतो. वन्यजीव भ्रमण मार्ग फक्त वाघांपुरतेच नाही तर इतरही वन्यजीव हे भ्रमण करतात. आपल्याकडे आपण चंद्रपूर मूल रोड हा बघू शकतो. तिकडे कोठारी अक्षापूर जो हा एक रोड आहे. जंगलांमध्ये हायवेवरती, ह्या रस्त्यांवरती बरेच वन्यजीवांचे अपघात होताना आपण बघतो. आणि आजकाल असंही बघायला मिळतं की वाघ हा शहराकडे येतोय किंवा गावांमध्ये जातोय. याची प्रमुख कारणे किंवा त्यामागचं एक कारण म्हणजे हे वन्यजीव भ्रमण मार्ग जे आहेत ते आपण समजा वाचवले तर नैसर्गिकरित्या वन्यजीव जे आहे ते एका जंगलातून दुसऱ्या जंगलामध्ये जाऊ शकतात. तर आपण काही गोष्टी जाणून घेऊया की आपल्या भारतामध्ये तो विकासाच्या वेगवान प्रगतीमध्ये म्हणजे नवीन रस्ते बांधणे किंवा नवीन रस्त्यांची लांबी म्हणू शकतो आपण, तर जगामध्ये भारताचा हा 2रा क्रमांक लागतो. रोड नेटवर्कमध्ये नॅशनल हायवे जे आहे जवळपास 1,00,000 किलोमीटरचे नॅशनल हायवेज आहेत. स्टेट हायवे जे आहे जे जवळपास 1,48,000 किलोमीटरचे आहेत आणि इतर जे रस्ते आहेत ते जवळपास 49,83,000 किलोमीटरचे आहेत. तर भारतामध्ये तुम्ही कुठेही जाल तरी रस्त्यांचे जाळं हे तुम्हाला दिसतेच आणि म्हणजे जागोजागी रस्ते बांधलेले आहेत. खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आता आलेले आहे. जसं भारतमाला जवळपास 5,500 किलोमीटरचा तो रोड आहे. काही स्पेशल स्कीम मध्ये त्यांनी 6,000 किलोमीटरचे जे रस्ते आहेत जे मागासलेले भाग आहे किंवा पर्यटन स्थळ आहेत त्यांना जोडण्यासाठी जवळपास 6,000 किलोमीटरचे रस्ते जे आहे ते बांधण्यात येत आहे. तर रस्ताच नाही तर रस्त्यासोबत रेल्वेज आहे, कॅनॉल्स आहे, ट्रान्समिशन लाईन्स आहे. तर ह्या सगळ्यांचा प्रभाव जो आहे, आपण जेव्हा एक रस्ता बांधतो, आज एखादा 3 मीटरचा समजा रस्ता असेल जो जंगलातून जाणारा असेल तर 3 मीटरचा रस्ता हा वाघांना किंवा वन्यजीवांना क्रॉस करताना म्हणजे ओलांडताना जवळपास आपण समजून घेऊया की 3 ते 4 सेकंद लागतात. समजा तोच रोड जो आहे तो 5 मीटर किंवा 7 मीटर किंवा 10 मीटर अशा रुंदीचा समजा बांधला म्हणजे तो मोठा केला तर त्याला ओलांडण्याचा जो कालावधी आहे तो वाढला जाईल आणि त्या रस्त्यावर ज्या गाड्या येणार आहे, गाड्या धावणार आहे, 3 मीटरचा जेव्हा तो रस्ता असतो तेव्हा ते कमी स्पीडमध्ये कमी वेगाने गाड्या धावतात. 5 मीटर किंवा 7 मीटर किंवा 10 मीटरचा समजा तो रस्ता झाला तर तिथं निश्चितच गाड्यांचा हा वेग जो आहे तो वाढणार आहे आणि त्याच्यात वन्यजीवांना
रस्ता ओलांडताना हा धोका उद्भवू शकतो. परिणामी त्यांचे अपघातात मृत्यू होत असतात आणि हे आपण नेहमीच बघतो. म्हणून जेव्हाही कुठला विकास म्हणजे रस्ते जे आहे त्यांची रुंदी लांबी जेव्हा वाढवत असतात तर तेव्हा उपशमन योजना ह्या वन्यजीवांसाठी राबवल्या तर त्या रस्त्यावरती अपघात होणार नाही. परिणामी वन्यजीव जे आहे ते सुखरूपरित्या आपल्या रस्त्यानी खालून जातात. म्हणजे उपशमन योजनेमध्ये अंडरपासेस ओव्हरपासेस असे प्रकार असतात. ते लँडस्केपनुसार जर प्लेन लँडस्केप जर असेल तर ते तिथे ओव्हरपासेस बांधतात. जसं म्हणजे आपण वरून जातो आणि खालून हे वन्यजीव जातात. तर ताडोबाच्या उत्तरेकडे शेडेगाव मध्ये एक 750 मीटरचा एक ओव्हरपास आहे जिथून वन्यजीव जे आहे ते खालून जातात, वरून वाहतूक सुरू असते. तर तो एक भ्रमण मार्ग आहे ताडोबाचा आणि बोरकडे. तो ताडोबा जंगल आणि बोरचं जे जंगल आहे ते त्यांना जोडणार आहे. पुढे तिकडे उमरेट करांडल्याकडे पण तो वन्यजीव जाऊ शकतो. तर भ्रमण मार्ग जे आहे ते समजा आपण वाचवले नसते तर त्या भागामध्ये भ्रमण मार्गात स्पीड वाढली असती. रस्ता जेव्हा आपण मोठा करणार आहोत तर स्पीड निश्चितच वाढणार आहे आणि वन्यजीवांना त्याचा त्रास झाला असता. तर अशा ज्या उपशमन योजना आहे त्या भारतामध्ये सर्व भागात जिथे जिथे जंगल आहे, जंगलामधून जाणारे जे रस्ते आहे तर विकासासोबतच उपशमन योजना पण राबवाव्या अशी माझं मत आहे. तर आपण रस्त्यांचं बघितलं, आता रेल्वेचं बघूया. तर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने जवळपास 2020 पर्यंत 25,000 किलोमीटरच्या नवीन लाईन टाकण्याचं त्यांचं उद्देश आहे. तर जवळपास सगळे रूट्स जे आहे, आधी नॅरो गेज होते, छोटे रूट होते जे रूट आहे. म्हणजे बल्लारशा गोंदिया रेल्वे रूट आहे जो हा नॅरो गेज होता आधी, आता तो ब्रॉड गेज झालेला आहे. तर रेल्वे विभागाने असं निश्चित केलेलं आहे की आता सगळे जे लाईन्स आहेत त्या सगळ्या ब्रॉड गेज मध्ये कन्वर्ट करणार आहे. तर सिंगल लाईन समजा राहिली तर पासिंगला वगैरे त्यांना वेळ लागतो. सगळीकडे आता डबल लाईन्स वगैरे टाकणं सुरू झालेलं आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे की जवळपास 33,000 किलोमीटरच्या त्यांनी इलेक्ट्रिक लाईन्स टाकलेल्या आहे. त्याच्यामध्ये ते सगळ्या गाड्यांच्या त्या स्पीड्स वाढणार आहे. तर जवळपास आज आपण बघू शकतो की पॅसेंजरची स्पीड जवळपास 110 ते 130 वगैरे असते. एक्सप्रेसची स्पीड वगैरे 160 ते 200 किलोमीटर जवळपास असते आणि मालगाड्या ज्या आहेत त्यांचे जवळपास 60 ते 70 जवळपास 100 किलोमीटर पर्यंत त्यांची स्पीड असते. आजकाल हाय स्पीड बुलेट ट्रेनचे पण प्रोजेक्ट भारतामध्ये येत आहे. तर त्यांची स्पीड तर सरळ 250 किलोमीटर पर आवरची असणार आहे. तर रेल्वेचा धोका भ्रमण मार्गाला कसा असू शकतो तर त्याचं जिवंत उदाहरण आहे आपल्याकडे बल्लारशा गोंदिया रेल्वे रूट जो आहे. तर त्या रूटवरती असंख्य वन्यजीवांचा मृत्यू हा रेल्वे अपघातात झालेला आहे. आपण बघू शकतो की लोहाऱ्यामध्ये, केडझरमध्ये अनेक वन्यजीवांचे मृत्यू झालेले आहे. त्याच्यानंतर आपण ती स्पीड पण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सांगितलं होतं. पण तरीही त्याच्यानंतरही ह्या रूटवरती वाघ, गवे, अस्वल, तांबर, चितळ आणि सापांमध्ये अजगर अशा वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झालेले आहे. तर बल्लारशा गोंदिया जी रेल्वे रूट आहे ती कोणत्या भ्रमण मार्गामध्ये येते तर तेलंगणामधलं कावल टायगर रिझर्व्ह आहे आणि नव्याने बनलेला आपलं कन्हाडगाव सेंच्युरी आहे आणि इकडे ताडोबा आणि उमरेट करांडला इकडे पुढे नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्ह कडेचा हा भ्रमण मार्ग आहे. रेल्वे लाईन जी आहे ती भ्रमण मार्गामध्ये आल्यामुळे हा सगळा भ्रमण मार्ग आहे जो बाधित झालेला आहे. हीच एक रेल्वे लाईन जी आहे बल्लारशा गोंदियाच्या पुढे बालाघाट नैनपूरकडे जाते आणि त्या बालाघाट नैनपूरकडे वन्यजीवांसाठी उपशमन योजना ह्या राबवलेल्या आहे. मग आपल्याकडे का राबवण्यात येऊ नये, आपल्याकडे का राबवण्यात आल्या नाही तर रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेऊन इथे उपशमन योजना ह्या राबवायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की वन्यजीवांना नैसर्गिकरित्या त्यांना रस्ता भेटेल, पॅसेज भेटेल. एका जंगलातून दुसऱ्या जंगलामध्ये ते सुखरूपरित्या ते जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे कुठलाही धोका त्यांनाही होणार नाही आणि जो भ्रमण मार्ग आहे तो सुरक्षित राहील. आणि याच्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष जो वाढतो तर याचं कारण तेच आहे की जेव्हा असे नैसर्गिक भ्रमण मार्ग जे असतात जेव्हा ते रेल्वे किंवा रोड किंवा कॅनॉल्सनी जेव्हा बाधित होते तर तेव्हा वाघ आहे किंवा इतर वन्य प्राणी जे आहे ते तो त्यांचा रस्ता सोडून दुसरा रस्ता ते अवलंबतात. परिणामी शेतातून किंवा गावालगत अशा भागातून त्यांना जावं लागतं आणि त्याच्यातच मानवाचा आणि वन्यजीवाचा तो संघर्ष तिथे निर्माण होऊ शकतो. म्हणून हे टाळण्यासाठी
टाळण्यासाठी उपशमन योजना हे राबवणं फार गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आणखी आम्ही जिथे अभ्यास केला होता, कोहमारा गोंदिया जो रूट आहे, तर तिथे सुद्धा नवेगाव नागझिरा टायगर रिझर्वचा तो कॉरिडॉर आहे, उमरेड करंडल्याचा तो भ्रमण मार्ग सुद्धा आहे. तर त्या रस्त्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तर त्याचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, जो नकारात्मक प्रभाव ज्या जंगलावरती पडू शकतो, त्याच्यासाठी आम्ही प्रशासनाला उपशमन योजना ज्या आहेत त्या राबवण्यासाठी सांगितलं होतं. तर आता आपण तो नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व मधून जो गेलेला जो रस्ता आहे, कोहमारा गोंदिया जो आहे, तर त्या रस्त्याचा एक जय नामक वाघ होता, कोका जंगलामधला तो वाघ होता, तो उमरेडमध्ये भ्रमण करून आला होता आणि त्यांनी हाच भ्रमण मार्गाचा उपयोग केला होता. एक T9 वाघ जो होता, नर वाघ, तो पण आपल्या ताडोबातून तिकडे गेला होता. आता ही जी कोहमारा गोंदिया जो रस्ता आहे, जो जंगलातून जात, त्या रस्त्यालगतच आपली जी बल्लारशा गोंदिया रेल्वे लाईन आहे ती जाते आणि तिथे एक पिंडकेपार भाग आहे. त्या भागामध्ये 8 मार्च 2021 ला रेल्वेच्या अपघातामध्ये वाघाचा मृत्यू झाला होता आणि हा जो भाग आहे तो कोहमारा गोंदिया जंगलाच्या बाजूलाच आहे. इथे समजा आपण सगळ्या उपशमन योजना राबवल्या तर वाघांना, वन्यजीवांना जाण्यासाठी एक त्यांना सेफ पॅसेज भेटेल आणि नैसर्गिक मार्ग भेटेल. ते दुसरा रस्ता शोधणार नाही. त्याच्यासाठी हे उपशमन योजना जे आहे ते राबवणं फार गरजेचं आहे. रस्त्यासंदर्भात आपण जेव्हा बोलत होतो तर एक बोर आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भ्रमण मार्ग आहे, बाजारगाव ह्या भागातून जातो. तर बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये सत्ता गाजवत असलेला BTR T2, त्याचं बाजीराव असं टोपण नाव होतं, त्या वाघाचा रस्ता अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर हा भ्रमण मार्ग जो आहे, बोर टायगर रिझर्व आणि मेळघाट टायगर रिझर्वचा भ्रमण मार्ग आहे, ह्या रस्त्यावरती उपशमन योजना न राबविल्यामुळे आणि त्याची रुंदी वाढविल्यामुळे वाघाचा मृत्यू झाला होता. ट्रान्समिशन लाईनचं पण एक उदाहरण घेऊया. मोठमोठ्या ट्रान्समिशन लाईन जात आहे तर त्याच्या खालचं पूर्ण झाडं कापली जातात. त्याच्यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालीवरती तिथं परिणाम होऊ शकतो. तिथला अधिवास पूर्णपणे नष्ट होतो. तर एका सर्व्हेमध्ये असं आढळलेलं आहे, जवळपास त्या सर्व्हेमध्ये 675 पॉवर पोलचा म्हणजे अभ्यास करण्यात आला होता. त्यात जवळपास 162 पक्षी त्या विद्युत प्रवाहात मृत्युमुखी पडल्याचे आढळले होते. माळढोक हा पक्षी फार आता दुर्मिळ झालेला आहे, ग्रेट इंडियन बस्टर्ड आपण त्याला म्हणतो. तर मागील 10 वर्षात 6 माळढोकाचा विद्युत प्रवाहामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तर आज आपण माळढोक पक्ष्याची समजा संख्या बघतो म्हटलं भारतामध्ये, तर फक्त 250च्या घरात वगैरे उरलेले आहे. राजस्थानमध्ये जवळपास 128 त्यांची संख्या आहे. त्याचप्रमाणे गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक ह्या भागामध्येच त्यांचं अस्तित्व उरलेलं आहे आणि ते खूप कमी अस्तित्व उरलेलं आहे. ही संख्या पण आता जवळपास संपुष्टात आली आहे. तर उपशमन योजना जे आहे ते का महत्वाचे आहे, वन्यजीवांचे भ्रमण मार्ग आहे ते वाचवणं का गरजेचं आहे, त्याचा आपण आज एक आढावा घेतलेला आहे. तर आज वन्यजीव सप्ताहानिमित्ताने आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती एक प्रकाश टाकला होता आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी दोघांच्याही गरजा समजून घेतल्या पाहिजे. जैवविविधतेचं रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भ्रमण मार्ग त्यात महत्वाचं एक साधन आहे. म्हणून आपण हे वन्यजीवांचे भ्रमण मार्ग वाचवले पाहिजे आणि मानव वन्यजीव संघर्ष आहे त्याला नक्कीच आळा बसेल. धन्यवाद. तर मंडळी, आत्ताच आपण वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांचं वन्यजीव भ्रमण मार्ग सुरक्षा या विषयावरचं भाषण ऐकलं.